खरंच आपण सगळेजण मराठी नवीन वर्षात पदार्पण करणार आहोत. यंदा 19 मार्च 2026ला गुढीपाडवा आलेला आहे. चैत्र शुक्ल प्रतिपदा अतिशय महत्त्वाचा दिवस. 3.5 मुहूर्तापैकी असा एक मुहूर्त आहे. आता या दिवशी आपल्याला काय खरेदी करायचे आहे, तर या गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सोनं चांदी खरेदी केली पाहिजे का, तर नाही. त्यापेक्षा आपण काही महत्त्वाच्या वस्तू, घरात आनंद देणाऱ्या, घरात सुख शांती प्रदान करणाऱ्या वस्तू तुम्ही खरेदी करू शकता. तर त्या कुठल्या आहेत त्याच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. सर्वप्रथम यंदा या गुढीपाडव्याला काही लोक बघा सोनं घेणार असेल, तर काही गाडी घेणार असेल, तर घराची बुकिंग करणार असाल, तर प्रत्येकजण यथाशक्ती काही ना काही आपण वस्तू घेत असतो. तुम्हाला माहिती आहे का, सोन्याचा भाव इतका वाढलेला आहे. आपण सोनं खरेदी करू शकत नाही. खरं तर कुंजभर सोनं घ्यायचं असतं. जेव्हा 3.5 मुहूर्त असतो, पुष्य नक्षत्र असतो, या शुभ मुहूर्तावर सोनं खरेदी करत असतो. सोनं जर खरेदी करत असाल, तर तेव्हा बघा विकायची किंवा मोडायची वेळ येत नाही. खरं तर आजकाल सोन्याचा इतका भाव वाढलेला आहे की सर्वसामान्य माणसाची खिशाला त्या गोष्टी परवडणार नाही आहे. हो, तर घरात बघा सुख समृद्धी नांदावी म्हणून शुभ मुहूर्तावर काही वस्तू खरेदी करू शकता. सर्वप्रथम घरात धनधान्य समृद्धीकारक तो तोडगा तुम्हाला सांगितलेला आहे, तर तो आवर्जून गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी खरेदी करू शकता. गुढीपाडव्याच्या दिवशी त्याची पूजा करू शकता. शक्यतो बघा या वस्तू आपण सगळेजण गुढीपाडव्याच्या दिवशी खरेदी करत असतो, कारण या दिवशी कुठलाही शुभ मुहूर्त बघत नाहीत. हा दिवस संपूर्ण शुभ मानला जातो. काही घरात अतिशय सुंदर पद्धत असते की दसरा आला, दिवाळी आली, गुढीपाडवा आला की या दिवशी देवांनाही वस्त्र घेतले जातात. सुरुवात खरेदीची देवांच्या वस्त्रापासूनच करायची असते. मग तुम्हाला तुमच्या देवघरात छोटे मोठे देवघर असलं तरी देवांना वस्त्र घेऊ शकता. बाळकृष्णांना तुम्ही घेऊ शकता, गणपती बाप्पांना घेऊ शकता, महाराजांना घेऊ शकता. तुमच्या घरात जे देव आहेत त्यांच्यासाठी तुम्ही छानपैकी एक वस्त्र खरेदी करू शकता. देवांचं जे काही आसन असतं ते सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता. बऱ्याच घरात देवघर खरेदी केलं जातं. तुमची इच्छा असेल तर देवघर खरेदी करू शकता. गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही तुमच्या टाकसुद्धा तुम्ही बनवू शकता. म्हणजे आधी बघा 3-4 दिवस तुम्हाला बनवायला टाकायचे आहेत आणि गुढीपाडव्या मुहूर्तावर आपल्या घरात आपले टाक येणार आहे. जे आपले मूळ आहेत, तर आपले कुलदेव आपल्या घरात येणार आहे. त्याच्यासारखा मोठा आनंद, परम आनंद असतो. म्हणून बघा तुमची इच्छा असेल तर तुम्ही तुमच्या घरात टाक बनवायला टाकू शकता आणि गुढीपाडव्याच्या दिवशी आणून पूजा करू शकता. देवघराची सुरुवात केलेली आहे, तर या दिवशी बघा कुठल्याही धातूची वस्तू तुम्ही खरेदी करू शकता. मग सोने चांदी याच्या व्यतिरिक्त सुद्धा तांब्याचे कलश तुम्ही खरेदी करू शकता. जे ब्रास आहे, ज्याला आपण पितळ म्हणतो, त्यावर तुम्ही देवांना अभिषेक घालू शकता. आरतीसाठी किंवा कुठलेही दिवा तुम्ही खरेदी करू शकता. तुमच्याकडे ज्या वस्तू नाही आहेत त्या वस्तू तुम्ही खरेदी करायच्या आहेत. गाई वासराची मूर्ती नसेल तर ती पण तुम्ही खरेदी करू शकता. गजंत लक्ष्मी, अष्टलक्ष्मीपैकी एक गजंत लक्ष्मी असते, तेही तुम्ही खरेदी करू शकता. ज्यांना श्रीयंत्र खरेदी करायचं असेल तेही तुम्ही खरेदी करू शकता. मला एकच सांगायचं आहे, देवघरात प्रचंड गर्दी करण्यात अर्थ नाही आहे. सगळे श्रीयंत्र, सगळे फोटो ठेवण्यात अर्थ नाही आहे. तुम्हाला वेळ आहे का, तुम्ही पूजा करणार आहात का, नाही तर ते यंत्र घेऊन धुळीत ठेवण्यात काहीही अर्थ नाही आहे. या दिवशी कुबेरांची मूर्ती तुम्ही खरेदी करू शकता, पण कुबेरांची मूर्ती देवघरात ठेवत नाही. कुबेरांच्या यंत्रांना देवघरात स्थान आहे. कुबेरांची मूर्ती ही तिजोरी ठेवायची असते. तुमची इच्छा असेल तर कुबेरांची मूर्ती सुद्धा खरेदी करू शकता. या दिवशी धनधान्यकारक जो काही तोडगा करत असतो, अन्नपूर्णा मातेची जी मूर्ती तुमच्या घरात नसेल तर ती तुम्ही खरेदी करू शकता. अन्नपूर्णा माता नेहमी तांदळातच ठेवायची असते, अशी डायरेक्ट ठेवायची नसते. त्याच्यासाठी बघा तुम्ही छोटीशी वाटी खरेदी करू शकता. या गोष्टी खरेदी करूनच आनंद मिळतो. सोनं चांदी खरेदी करूनच खूप काही श्रीमंत होणार आहे का, खूप काही मिळणार आहे का, असं नाही आहे. घरात ज्या वस्तू नाही आहेत त्याची खरेदी करायला हा खूप मोठा आनंद आहे. घरात कुलदेवीचा फोटो नाही आहे, तो तुम्ही खरेदी करू शकता. भगवान विष्णू, माता लक्ष्मी आणि महाराजांचा फोटो किंवा तुमचे जे काही देव आहेत ते खरेदी करू शकता. तुम्हाला माहिती आहे का, या जगात ज्ञान खूप मोठं आहे. आपण कितीही वाचलं, कितीही अभ्यास केला तर ते कमीच पडतो. या दिवशी तुम्हाला कोणतं घ्यायचं आहे, तर कुठलाही देवदेवतांची तुमची इच्छा असेल तर मला बघा हा ग्रंथ घ्यायचा आहे, तर तो तुम्ही खरेदी करू शकता, हरकत नाही. हे झालं बघा देवघर संदर्भात. तर या दिवशी तुम्ही तूप सुद्धा खरेदी करू शकता. हो, तूप हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. या दिवशी तूप खरेदी करू शकता. भीमसेनी कापूर ही खरेदी करू शकता. तुम्हाला माहिती आहे का, भीमसेनी कापूर आणि लवंग तुम्ही तुमच्या घरात जाळत असता, ते वैज्ञानिक दृष्टी, आध्यात्मिक दृष्टी पाहिलं तर प्रचंड फायदा तुम्हाला होत असतो.
अगदी शुद्ध गाईचं तूप घरात असलं तरी अतिशय उत्तम. अगदी नाही तर बघा बाजारात तुम्ही 50-100 रुपयाचे अगदी तुम्हाला तो डब्बा मिळतो, ते खरेदी तुम्ही करू शकता. माता लक्ष्मीला छानपैकी दिवा लावावा. ज्या पद्धतीने बघा लवंग तुम्हाला सांगितलेले आहेत, तर लवंगसुद्धा माता लक्ष्मीला आकर्षित करतात. घरात बघा असं होतं की लवंग आपल्याला नेहमी लागत असतात. चैत्र नवरात्रीमध्ये गरज पडणार आहे तर आवर्जून लवंगाची खरेदी करावी. त्याचबरोबर कवड्या अतिशय महत्त्वाच्या आहेत, ते सिद्ध करायचे असतात, नंतर ते देवघरात ठेवायचे असतात. तुम्ही बघा 7 किंवा 9 कवड्या खरेदी करू शकता. पांढऱ्याच घ्यायच्या असतात, नंतर त्या बघा पिवळ्या करायच्या असतात. चक्र खरेदी करू शकता. नुसतं चक्र यंत्र ठेवण्यात अर्थ नाही आहे. सेवा होणार आहे का, सेवा करणार आहे का असेल तर बघा आवर्जून या गोष्टी खरेदी करू शकता. आता किचन म्हटलं तर सगळ्याच महिलांचा जीवाचा विषय असतो. किचनसाठी बघा गुढीपाडवा हे धनधान्य समृद्धीकारक तोडगा करण्यासाठी महत्वाचा. या दिवशी बघा घेतलेल्या वस्तू अन्नदान सुद्धा बघा या दिवशी दान सुद्धा प्रचंड महत्वाचं आहे. तर या तुमच्या घरात धनधान्य भरून ठेवू शकता. कुठल्याही प्रकारचे सप्तधान्य असो तर या दिवशी तुम्ही गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ धान्याचा साठा करू शकता. अगदी तुमच्या घरात नाही आहे. काही ठिकाणी असं असतं की बघा खराब होऊन जातात, किडे लागतात. कितीही आम्ही बघा स्वच्छ ठेवले तरीही किडे लागतात. तरी पण बघा या दिवशी कुठले तरी गहू, तांदूळ, कुठले तरी बघा एक कडधान्य आवर्जून खरेदी करा. आपल्या घरात हे केल्याने वर्षभर कधीही धनधान्याची कमतरता भासत नाही असं म्हटलं गेलं आहे. त्याचबरोबर ज्या पद्धतीने धनतेरसच्या दिवशी धने आणि गुळ, धने म्हणजे काय हो, धने म्हणजे पैसा. या दिवशी काहीही शक्य झालं तर सोने, चांदी, हिरे, मोती खरेदीच करावे. या दिवशी काही नाही शक्य झालं तर या दिवशी 10 रुपयाचे धने आवर्जून विकत आणावे आणि गुळ पण आणावा, त्याची पूजा करावी. ज्या पद्धतीने आपण धनतेरसच्या दिवशी करतो त्या पद्धतीने त्याची पूजा करावी आणि दुसऱ्या दिवशी ते म्हणजे आपण वापरण्यात काढू शकतो. या दिवशी बघा आवर्जून धने आणि गुळ खरेदी करू शकता. मीठ, लक्ष्मी पूजनाला मीठाचा मान आहे. मीठ सुद्धा बघा तुम्ही आवर्जून खरेदी करू शकता. घरात दरिद्री काढण्यासाठी झाडू आवर्जून खरेदी करू शकता. तुम्ही माठ सुद्धा खरेदी करू शकता. उन्हाळा चालू झाला आहे तर माठ खरेदी करायचा असेल तर ह्या दिवशी बघा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे, तर या दिवशी माठ खरेदी करू शकता. या सगळ्या गोष्टी सगळ्या सकारात्मकता प्रदान करणार आहे. तर या दिवशी माता लक्ष्मीची मूर्ती असो, फोटो असो तर तो तुम्ही आणू शकता. त्याची तुम्ही विधिवत पूजा करू शकता. अतिशय महत्त्वाची जी काही वस्तू आहेत तर ते तुम्हाला खरेदी करायच्या आहेत. या अत्तर ही खरेदी करणं महत्त्वाचं आहे. कुठल्याही प्रकारचे या दिवशी बघा तुम्ही अत्तर खरेदी करावं. तुमच्याकडे माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर तिला थोडंसं बघा अत्तर लावावं. कारण बघा फोटो, मूर्ती काहीही असलं तरी माता लक्ष्मीला अत्तर सुद्धा प्रिय आहे. माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी तिने आपल्या घरात यावत स्वागत करण्यासाठी या गोष्टी केल्या जातात. या दिवशी बघा तुमचा उंबरा खराब झाला असेल तर तो तुम्ही बदलू शकता. तुमच्या घराला लावू शकता. दररोज झेंडूची फुले, अशोकाचे तोरण लावू शकत नाही म्हणून कवड्याचे तोरण कुठल्याही दुकानात बघा धार्मिक दुकानात तुम्हाला मिळून जाईल. ते छानपैकी लावून या गोष्टी करून खूप आनंद मिळेल. एका गृहिणीला हेच हवं असतं, माझं घर कसं आनंद राहील. याच्यासाठी प्रत्येक महिला प्रयत्नशील असतात. या ज्या काही गोष्टी सांगितल्या आहेत नक्कीच तुम्ही खरेदी करा. या दिवशी बघा तुम्ही चूल पण तुम्ही खरेदी करू शकता. त्याची पण पूजा करावी. चूल घरात असणं अतिशय महत्त्वाचं आहे. दररोज तर आपण बघा वापरू शकत नाही, पण नक्की त्याची पूजा करायची आहे. या दिवशी धारदार वस्तू, टोकदार वस्तू खरेदी करू नका. काळ्या रंगाची खरेदी करू नका. कुठल्याही रंगाची खरेदी करू शकता. काही घरात खूप छान पद्धत असते. गुढीपाडवा म्हटलं तर मग घरातल्या कुलस्त्रीला, आपल्या आईला, बहिणीला आपल्याला खरेदी करायची असते. तर तुमच्या घरात ती पद्धत असेल म्हणजेच तुम्ही खरंच भाग्यवान आहात की गुढीपाडव्याच्या दिवशी तुमच्या घरातली कुलस्त्रीला, तुमच्या आईला असेल किंवा मग तुमच्या बायकोला असेल, तुमच्या बहिणीला असेल, तुमच्या मुलीला असेल तर त्यांना साडी असेल तर त्यांना ज्या गोष्टी आवडतात ना, मग साडी आहे, कपडे आहे तर त्यांना खरेदी करून देऊ शकता. कारण सांगते ज्या घरात लेकी सुना खळखळून असतात ना त्या घरात कधीच कुठलाच वास्तुदोष लागत नाही आणि त्याच घरात माता लक्ष्मी अखंड वास करत असते. तुमच्याकडे ती पद्धत असेल ना तर खरंच तुम्ही खूप भाग्यवान आहात. कारण आजकाल ती पद्धत कोणी फॉलो करत नाही, पण आपल्या लेकीसाठी अगदी तुम्ही फ्रॉक या गोष्टी तुम्ही खरेदी करू शकता. या सगळ्या गोष्टी घेऊन तुम्ही करोडपती होणार आहे. तुमच्याकडे गडगंज पैसा येणार आहे असं अजिबात म्हणायचं नाही आहे. पण हो, या गोष्टी खरेदी करून ना आनंद मिळेल की नाही, मला आनंद मिळालेला आहे की माझ्यासाठी मला आनंद होत आहे,
फक्त मग प्रत्येक वेळेस गाडी खरेदी करणं, सोनं खरेदी करणं याच्यात आनंद नाही आहे. तर या बारीक गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात, ज्या मला आनंद देत आहेत. तर गुढीपाडव्याच्या दिवशी मी झाडू आणणार आहे, मी धनधान्य भरून ठेवणार आहे. किती तुम्हाला तर मला आनंद होईल. तर त्या धनधान्याची मी पूजा करणार आहे. जर तुमच्याकडे असेल ना, तर नक्कीच एखाद्या गरीबाला या दिवशी मग फूल नाही तर फुलाची पाकळी काहीतरी दान करा. मग 1 किलो गहू असेल, तांदूळ असेल किंवा मग कोरडा शिधा असेल, जसं तुम्हाला करणं शक्य होईल ना, तसं तुम्ही आवर्जून गरीबाला यावेळेस सुद्धा तुम्ही दान करावं. कारण परमेश्वराने आपल्याला दान देण्यासाठी बनवलेलं आहे. त्याच्यासाठी नेहमीच कृतज्ञता असावी आणि कुठल्याही गोष्टीसाठी खरंच कृतज्ञता खूप महत्त्वाची आहे. तर चला, आजच्यासाठी इतकंच. आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.